ITI मध्ये आम्ही आल्यापासून एक सुद्धा चांगलं काम नाही झालं. याच कारणाने सर सुद्धा वैतागून घरी गेलेले. मोक्कार पोरांच्या हातात वस्तू द्याल्यावर ती काय सोयीची राहणार आहे का? मग एखादी वस्तू हातात आल्यावर पोर काही दम खात नाही, तिला उलट पालत करून तोडून टाकी ते. डबल सरकट जाऊन म्हणते सर ही वस्तू खराब आहे. आता ती वस्तू पोर पुन्हा खराब झाली तर सरकट जाते सरला म्हणते का ही वस्तू तुम्ही चांगली नाही. आता आम्हाला सरना सुद्धा वैतागून आहे ना ढोपाट्याने घालायला सुरुवात करावं. मग विषय मोक्कर होईल. सरचा हात धाडा सुद्धा कोण नाही राहायचं. सगळं काही सांगतो, फक्त ब्लॉक आपला पहिल्यापासून पहा. तर राम राम मित्रांनो, मी आनंद स्वागत करतो आपल्या एक नवीन ब्लॉग. कॉलेजवरती यायला मला आज बरंच उशीर झाला. तर रील स्टार भाऊन आपलं काम चालू केलं होतं. रील स्टार भाऊला म्हणलं आता तू दम्मा घास नसतं तोही घासून निघन म्हणलं. तो म्हणे एवढे 2-3 महिन्यात आपली पुरी घासून निघलेली म्हणे. महिन्यातून 2दा येणारा कार्यकर्ता आला. त्याला म्हणलं भाई तू उगाच आला, तू मिस्टर झाला खाली जाय म्हणलं तिकडे. भाऊन आले बरोबर मशीन खराब करून टाकली. त्याला म्हणलं ITI कॉलेजमध्ये यायचं होतं तुला, आता बाहेरच करून 7:30 सोडून नाही आला म्हणलं. त्याला म्हणलं भाई तो हाताने जिरून घेतलेली, आता तूच त्याला नीट कर म्हणलं आता जर का सरला कळलं सर डायरेक्ट ड्युटी सोडून देते. ते बी ना सारेच कामरात एक लाता घालून ड्युटी सोडून देते. सेकंड इयरच्या पोराने जॉब बनवला होता. म्हणलं भाई घे बरं इकडे आता रील स्टार बनवले वस्तू खराब केलेल्या म्हणलं आता डायरेक्ट खुपशी तुझ्या म्हणलं एकदा जर का पोटात खुपशीला 4-5 दिवस निघायचा नाही म्हणलं. 4-5 दिवस सुट्ट्या भेटते म्हणलं तुला. आता यो भाई म्हणत होता याला खुपसा खापशीसाठीच बनलेला. आपल्या कुणाला भोकड आलतो मी इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये, तेव्हा नव्हता इथं, पण हे बल्ब मला असं वाटत होतं यांना जास्तच बल्ब झाले, एखादा घरी घेऊन जावं काय कोण म्हणलं. बाहेर आलो लगेच कुणाला दिसला. मी काय म्हणतो तेवढं तुम्हाला फॉलो करा राव, 500 व्हायला आपले थोडीच बाकी. सुदर्शनला म्हणलं भाई आता तोंडा पाता जास्त माझा जॉब चुमकू राहिला म्हणलं, तोंडाला तर ठीक साबण लावा जाय म्हणलं, आणि मला तुम्ही तेवढं लाईक आणि फॉलो करून जा बरं.